मनोज जरांगे पाटिल का जो मुद्दा है आरक्षण का मुद्दा, और ये जो मुद्दा लेके पूरा महाराष्ट्र से अलग अलग गांव से अलग अलग पूरे प्रांत से लोग आए जो कि आरक्षण में समर्थन करने के लिए आए। तो हमारे आगे के वीडियोस में पूरी हम डिटेल्स आपको बताते हैं कि किस तरीके से ये लोग समर्थन कर रहे हैं। तो हमने कुर्ला स्टेशन से जो लोग समर्थन के लिए जा रहे थे गांव से आए हुए, उनके साथ बातचीत की, जो कुर्ला में रहे थे रात में और अब वापस वो CST जा रहे हैं समर्थन के लिए वहाँ पे आज़ाद मैदान में। तो हमने कुर्ला से लेके आज़ाद मैदान तक की पूरी मालूम जो पूरी आज की खबर है वो पूरी कवर की आहे। तो देख सकते हैं आप आगे के व्हिडिओज में। त्यांचे समर्थक आहेत, तर समर्थक फक्त शरीराने बलवानच नाही तर जे हँडिकॅप आहे ते सुद्धा इथे समर्थन करत आहेत, कारण की जरांगे पाटीलचा जो मुद्दा आहे तो खूपच म्हणजे विशेष मुद्दा आहे आणि महत्त्वाचा आहे। त्यासाठी सर्वच लोक इथे समर्थन करत आहेत। बघू शकता आपण, आता आपण बघूया यांचं काय मत आहे याच्यावर, जे इथपर्यंत आलेले आहेत। तर सरळ जरा त्यांच्याशी बोलूया, थोडंसं करा फक्त या आले पाहिजे। हा बोला। जय श्रीराय, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे। मी जालन्यावरून आलो आहे की माझा फुल पाठिंबा, मी दोन्ही पायाने अपंग असून सुद्धा की जरांगे पाटलाचं जे म्हणणं आहे ते सरकारनं लवकरात लवकर मान्य करावं ही माझी इच्छा आहे। मी त्यासाठी मी सपोर्ट देण्यासाठी कुठून आले आहात? मी जालन्यावरून आलोय। जालन्यावरून, आणि जे जरांगे पाटलांनी जे वाहनांची नियोजन केलं त्याच वाहनांमधून आपण आले आहात? नाही, मी स्वतः रेल्वेने आलोय। स्वतः रेल्वेने आले? आज आले आहात तुम्ही? हो, आता चालू आहे सध्या मेडिकल। आज मेडिकल कॉलेज, इंजिनिअरिंग कॉलेज, आज ओबीसीच्या विद्यार्थ्याला 4,500 फीस आहे आणि तेच आपल्या मराठा उमेदवाराला, ओपन उमेदवाराला 70,000, 80,000, 1,00,000 रुपये फीस आहे। याच्यामुळे आपल्याला आरक्षणाची गरज आहे आणि जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई अजिबात सोडणार नाही। आम्ही 15 दिवसाचं साहित्य घेऊन आलो आहोत, राशन वगैरे घेऊन आलो आहोत। जेवढे काय मराठी समाज बांधव आले त्यांचे खूप खूप आभार आहे मी। सर्वप्रथम या ठिकाणी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या, जरी आम्हाला इथं जीव द्यायची वेळ आली तरी देखील आम्ही देऊ। किती स्त्रिया आल्या आहेत गावावरून? कमीत कमी स्त्रियांचं प्रमाण किती आहे? मुलींचं म्हणजे महिलांचं संख्या जास्त नाही, जे खरं आहे तेच आम्ही बोलतो, जास्त नाही। कमीत कमी तरी एक असतील म्हणजे 50-100 तर कमीत कमी असतील। आता मला 100 ते 50 स्त्रियांना जर काही डिफिकल्टी येत असेल, मी माझं तुम्हाला कार्ड देणार। जर तुम्हाला काही डिफिकल्टी येत असेल तर तुम्ही नक्कीच मला कॉल करा। स्त्रियांची तर मी नक्कीच हेल्प करणार। जर काही डिफिकल्टी असेल तर मराठा समाज तुमच्या मार्फत खरंच धन्यवाद, खूप खूप धन्यवाद मॅडम। असं जर जेवढे मुंबईमध्ये प्रशासन जेवढे मंडळी असतील किंवा आमचे जे बंधुराज असतील, ऑदर ओबीसी मधले असतील, सगळे असतील, त्यांचे खरंच त्यांना जर मदत केली तर हा मराठा समाज आयुष्यभर कधी विसरणार नाही त्यांना। बघा, मला आणखीन काही एक सांगायचं आहे की आता आम्ही जिथे रात्री मुक्कामाला गेलतो का त्या ठिकाणी धनंजय मुंडेचे पाहुणे होते, त्यांची ओळख पण निघाली, मी फोटो पण आणलाय, व्हिडिओ पण काढलाय। म्हणजे की राजकारणी 2-4 टकोचे आहेत ना, ते आहेत हरामखोर साले, पण आम्ही गावगाड्यातले सगळेजण एकाच ह्याच्यात राहतो आणि एका ताटा जेवण करतो आणि एकमेकाची सहायता पण करतो। हे मला ह्याच्या माध्यमातून सांगायचंय। जय जिजाऊ जय शिवराय। हो, गावात गेलं तर गावात आम्ही एका ताटात बसून खातात। गावाले ओबीसी समाज म्हणतात ना, ते हाके म्हणतो ओबीसी समाजामधून द्यायला, त्याला म्हणा थोडा अभ्यास कर म्हणा। पाटील काय सांगतात, ओबीसी समाजामधून घेतले देऊच नका ना, आम्ही मागतच नाही ना तुम्हाला, जे आमचं कुंडी आहे तीच द्या ना तुम्ही। पुढे जाऊ द्या, त्यातून आणखीन हाकेला एक मला आणखीन ह्या माध्यमातून सांगायचंय, हाकेला मला ह्या माध्यमातून सांगायचं की हाके म्हणलं होता की सळुंके साहेब असतील किंवा पंडित साहेब असतील, त्यांनी आम्हाला म्हणजे सहकार्य करायला होते। शेवटी मराठीचेच आहेत ना, तर त्यांनी पुतळा करून जाळला, हे असं काहीतरी झालं तर ती म्हणले की मी स्वतः येतो तिथं आणि पुतळा नाही मला जाळला। तर मी सांगितलं की अरे तू तुझी लायकी नाही आमच्या बांधवाला खेटायची, तुला मी वाघीला चिठ्ठी बस, तू तू येरमाळ्यात ये म्हणलं। येडेश्वरीच्या तिला ह्याच्या दर्शन येडेश्वरीच्या समक्षानं तुला मी एकटी जाळते, जर वेळ आली तर माझा जीव तिथं देखील देते, पण तुझा मी काटा काढणार असं मी त्याला सांगितलं। पण त्याला हातात बांगड्या भरल्यात ना, ती कुठे येणार? गरज नाही त्याला, फक्त गरज आहे फक्त माऊलीची। आता या म्हणा त्याला दम असेल तर मुंबईमध्ये बघू शकता आपण ज्याप्रमाणे लोक संतप्त झाले आहेत। आपला जो जरांगे पाटलांच्या शब्दामुळे ते पूर्ण शांतता ठेवून आहेत।
पण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस वर त्यांचा राग व्यक्त होत आहे, ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीसची त्यांनी वागणूक दिली आहे लोकांना, ते फ्रस्ट्रेट होऊन जे त्यांचं संभाषण होत आहे पाहू शकता आपण इथे. आपण पाहू शकता जे आपले जरांगे पाटीलचे समर्थक आहेत, हे समर्थक आता आपल्या स्वतःच्या हाताने जेवण बनवत आहे. त्यांची स्वतःच त्यांनी इथे व्यवस्था केलेली आहे जेवणाची, बघू शकता आपण. सर्व समाजासाठी बनवत आहे. तर इथे त्यांचं म्हणणं असं आहे की जे लोक सगळे गावाकडून आलेले आहेत त्या सर्व लोकांची सुविधा ते सध्या करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आपण बघू शकता इथे ज्या पद्धतीने जेवण बनवत आहे, तिथे जसं गावची पद्धत पिठलं म्हणतो, कोणी बेसन म्हणतात आणि मुंबईचे लोक जसे झुणका भाकर म्हणतात, तर हे झुणका इथे बनवलेला आहे. आणि या टोपमध्ये काय आहे, भात आहे, भात आणि बराच कमीत कमी 100 ते 150 पेक्षाही जास्त किती लोक खाली. बरं, तर या गावकऱ्यांनी जे गावावरून येऊन मुंबईमध्ये कमीत कमी 500 लोकांचं तरी जेवणाची आता सध्या व्यवस्था केलेली आहे. बघू शकता आपण इथे 4000 रोटी आहे, पिठलं आहे, भात आहे, पैसा आहे, चपाती आहे. चपाती पिठलं पुण्यात मागितल्या, भाकऱ्या चपाती पुण्यात मागितल्या, पिठलं रेडी केलं. तुम्ही कुठल्या गावावरून आले? नांदेड जिल्हा. नांदेड. आणि तुम्ही? अंबेजोगाई. तुम्ही? राजकारणी लोकांविरुद्ध की यांनी इथले आसपासचे हॉटेल सुद्धा बंद केले, जिथे जाऊन थोडक्यात जेवू शकत होते, पण यांनी हार न मानता या ठिकाणी पिठलं, भाकरी आणि भात अशी यांनी व्यवस्था केलेली आहे. आणि बघू शकता हे इतके संतप्त लोक आहेत, पण तरी जरांगे पाटलांच्या एका बोलण्यावर सगळ्यांनी शांतता ठेवली आहे आणि त्यांना शांततेतच आंदोलन करायचंय. जिल्हा बरं, मग तुमचं काय झालंय म्हटलं तुम्ही? आम्ही मराठी म्हणजे कुणबीचे, आमचं हक्काचं आरक्षण आम्हाला पाहिजे. आम्ही काय कोणाकडे भीक मागत नाहीत, आम्ही काय आमच्या हक्काचं मागतोय, आम्ही काय लोकांचं हिसकावून घेत नाहीत, काही नाहीत. आमच्या हक्कासाठी आम्ही लढणार आहेत. आमच्या इतिहासच आहे आमचा की आम्ही आजपर्यंत लढलो. आम्ही आरक्षणासाठी शेवटपर्यंत लढा देणार. ज्यांच्या हक्कासाठी लढत आहेत, आम्हाला आरक्षण हे ओबीसीतूनच पाहिजे. आम्हाला कोणता प्रवर्ग तुम्ही आम्हाला दुसऱ्या हिच्यातून आरक्षण दिलं, कुठूनही दिलं तर ते आमचं टिकणार नाही. उद्या तुम्ही हे आरक्षण देऊन उद्या तुम्हीच काढणार आहे. आम्ही आमच्या हक्कासाठी लढणार, आम्ही लढत राहणार. आम्ही लिखित पिंपरी आष्टी सर्कल मधून बैलगाडी घेऊन आलो होतो. कुणबी म्हणजे शेतकरी, शेतकऱ्याचं प्रतीक हे बैल गाडी आऊत हे आमच्या भाषेत हे आम्हाला लागतच, म्हणजे आम्ही कुणबी आहोतच हे आम्हाला दाखवण्यासाठी, सरकार पुढे मांडण्यासाठी आम्ही बैलगाडी घेऊन आलो होतो. आम्हाला बैलगाडी यांच्या प्रशासनानं, पोलीस प्रशासनानं, मुख्यमंत्री साहेबांच्या गृह खात्यानं आम्हाला अडवलं. कशामुळे अडवलं? आमचा रोड टॅक्स नाही. आज कृषी प्रधान देश आहे, कृषी प्रधान देश हा शेतकऱ्याच्या जीवावर चालतो. अहो, तुमची आर्थिक व्यवस्था ही सगळी पूर्ण शेतकऱ्यावर अवलंबून आहे. मग तुम्ही शेतकऱ्याला मध्ये येऊ कशामुळे देत नाही? आमचा हा प्रशासनाला सवाल आहे. तुम्ही जी आता बैलगाडी आणली म्हणताय, तर बैलगाडीला तुम्ही पार्क कुठे केलं? आम्हाला त्या चौकामधील पोलीस स्टेशनला सोडायला लावलेले. चौक म्हणजे कुठे? तो अटल ब्रिजचा जो चौक आहे का, अटल सेतू, होडी बांधव. जनावरांची काही सुविधा केली का? जनावरांची सुविधा आम्ही आमची घेऊन आलेलो आहे. आम्हाला कुठली सुविधा दिलेली नाही, काही नाही. त्यांनी आमचे बैल पावसात ठेवले होते, आम्ही त्यांच्या पोलीस स्टेशन मध्ये बांधले. हा आमचा फडणवीस साहेबांना सवाल आहे की बाबा तुम्हाला शेतकरी मतदानापुरताच लागतो का? मराठे फक्त मतदानापुरतेच लागतात का? अहो, आमचे बैल जर तुम्ही मध्ये येऊ देत नसताल तर तुम्ही हे एवढे मुंबईमध्ये विकास करतात, या विकासाचा उपयोग काय? तुमच्या रोडचा उपयोग काय? तुम्ही एवढ्या मोठ्या मुंबई शहरामध्ये जर आमची एक जर बैलगाडी जर तुम्ही समाविष्ट करून घेऊ शकत नाहीत म्हणल्यावर, मराठी जोपर्यंत शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत. आम्ही शांत आहेत, संत नाहीत. हे गोष्ट लक्षात ठेवा. फडणवीस साहेबांनी ही गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे. तर फडणवीसांना आता तुमचा सगळ्यांचा संदेश काय असेल? आता जर तुम्ही आम्हाला तातडीनं आरक्षण जर दिलं नाही, तातडीनं जर तुम्ही काही करून जर चार काढा नाही, तर आम्ही शांत आहेत तोपर्यंत शांत आहेत.
आम्ही हे झेंडे जे सरळ धरतो, या झेंड्याला खालून दांडावी ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे. झेंडे उलटे करू, झेंडे उलटे करू आणि ही आमची तळमळे. आमच्या जरांगे पाटील म्हणजे आमचं काळीजे, आमचं दैवत आहे. आम्ही त्यांच्या जिल्ह्यातून आलेलो, मी त्यांच्या गावापासून आलेलो आहे. जरांगे पाटलाला उपोषण चालू आहे. अहो तुम्ही एसी मध्ये वाचता आणि मराठा बांधवांचा छळ केला जात आहे सरकारच्या वतीनं. मी फडणवीस साहेबांना एवढंच सांगू इच्छितो, आमदाला त्रास तुम्ही देऊ नका. मराठे बदला घेतील आणि आमचा अंत पाहू नका. आम्ही मुंबई सोडणार नाही आरक्षण भेटल्याशिवाय. बलिदान देऊ पण आरक्षण घेऊ, एवढंच सांगतो. या ठिकाणी आम्ही गावात सांगून आलो तर गावचे नाही तर समाजाचे. या ठिकाणी आम्ही जीवाचं बलिदान सुद्धा द्यायला तयार आहोत. आमचा सरकारने अंत पाहू नये मराठ्याचा. आमची सरकारला विनंती आहे, लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण देऊन जरांगे पाटलांना आमच्या हे करावं. जरांगे पाटलाच्या तब्येतीची काळजी आम्हाला लागली आहे. सरकारला माझी विनंती आहे, जरांगे पाटलाच्या तब्येतीला काही झालं तर आम्ही सरकारला सोडणार नाही. या ठिकाणी आम्ही चेतावणी देत आहोत. आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं ही नम्र विनंती सरकारला. करायचं काय? या भाजपाचं निष्क्रिय सरकार या मायबाप जनतेला कुठं पाणी मिळून देत नाही, वडापाव मिळून देत नाही. आणि आम्ही आज फक्त निवारा मागतो की आमच्या बांधवाला या हिजड्याचा मुख्यमंत्री, हिजड्याचा असलेला मुख्यमंत्री, झोपीचं तोंड घेतलेला ह्या मुख्यमंत्री याला जाग येण्यासाठी आमच्या समाज बांधवाच्या माध्यमातून आज आम्ही इथं आमच्या समाजाला आमचं पोट भागण्यासाठी आम्ही समाजासाठी तयारी केलेली आहे. इथून पुढे जोपर्यंत जरांगे पाटील आम्हाला सांगणार नाही तुम्ही हे बंद करा, तोपर्यंत आम्ही जेवणाची व्यवस्था गावागावानं भाकरी मागू आणि इथं जेवणाचं नियोजन करू. मराठा बांधवांना त्रास होऊन ते आपापल्या घरी जावं, पण मराठा बांधव असे आहेत की 2 महिना जरांगे पाटील म्हणतील वर्ष जाऊ, 2 वर्ष जाऊ, 3 वर्ष जाऊ, एवढं धान्य त्याने आपल्या गावामधून मागवण्याची आमच्या मराठा समाजामध्ये ताकद आहे. ह्या जातीवादी फडणवीस सरकारचा जाहीर निषेध करतो व त्यांचा शब्द नाही तेवढा खालच्या पातळीने त्यांनी राजकारण करत आहे. त्याबद्दल पुन्हा एकदा सगळ्यांनी जाहीर निषेध करावा हीच विनंती करतो. बघूया आपण काय बोलतायत, बोला. मी मंगळवेढ तालुक्यात आलोय. दामाजी पंताच्या नगरीतनं 2 दिवस हाल काढतोय. मुलगा 12वीला आहे, त्याला दाखला कुठला मिळत नाही. कागद काढायला गेलं तर कोण दखल घेत नाही. शाळेला मुलांनी आम्ही मराठा म्हणून जायचं का शेती करायचं का मराठा म्हणून आम्ही ही जात बदलून जायचं ही मुख्यमंत्री महाराजांना विचारायसाठी म्हणून आम्ही मुंबईत आलोय. 2 दिवस मराठा म्हणून गरीबामनी राहिलोय. मराठा हा गरीब शेतकरी नाही तर जनतेचा राजा आहे. त्याला उपाशी मारण्यासाठी तुम्ही जर ठाम असाल तर ज्याच्या जीवावर खातात त्याला उपाशी मारायची गरज नाही. हा मराठा तुमच्या जीवावर जगण्यासाठी आला नाही. एक जरी दिवस नाही, 1 महिना का 1 वर्ष जरी इथं पडून राहिला तरी आम्ही उपाशी मरणार नाही. वर्षासाठी आम्ही अन्न फुकट इथं आणलंय तुमच्या सकट. आम्ही आमचं अन्न तुमच्यासाठी सुद्धा आणलंय. तुमची तशी तयारी आहे तशी आमची. आता जाऊया आपण आझाद पाहूया तिथे काय परिस्थिती. तुमचं आमचं नातं काय? लढेंगे जितेंगे, लढेंगे जितेंगे, छत्रपती शिवाजी महाराज की. रात्री तुम्ही जिथे राहिले, आज रात्र जिथे काढली ती तुम्ही रस्त्यावर काढली. होतो कारण पाटलाला सांगितल्यामुळे ट्रॅफिक असल्यामुळे आम्ही आता सकाळी गाडी वाहन लावली वाशीला. वाशीला आता ट्रेन आलो. बरं, नक्कीच तुम्ही शांतता. तर ही सगळी पब्लिक पण धाराशिवची आहे आणि सगळे समर्थक अख्खा महाराष्ट्राची काय फक्त गाव वेगवेगळी आहे, पण आपण सगळ्यांचाच काय मत आहे ते जाणून घेऊया. तर तुमचं नाव? शिरसाट.
की शासनानं एवढं त्या पाटील साहेबाचं अंत बघू नये आणि मराठीचा अंत बघू नये. ही शेवटची लढाई आहे. धनंजय साहेबाच्या काय झाला तरी तो धक्का लागला तर मराठा आता रस्ते उठून करणार आहे. आणि एक सांगतो मीडियाच्या माध्यमातून की धनंजय साहेबाला काय घेऊ द्या, आम्ही महाराष्ट्रात एका बी मंत्र्याला फिरू देणार नाही. आमच्या जीवावर निवडून येऊन आमच्यावरच बंदूक द्यायची. आम्हाला काय म्हणायचं, तुम्हाला आरक्षण द्यायचं नाही का द्यायचं नाही सांगा. तुम्ही कुठं पणाला दिसताना रागावर काय लागू नाही. कुठला तावडे, कुठला सदावत, कुठलं मुजबळ यांची लायकी नाही. आज सर्वसाधारण माणूस आहे, आज कोट्यावधी माणूस गोवा मराठा आरक्षण मरायला तयार आहे. यांनी काय केलं, एसटीमधून मरणाचा कोरडा केला आणि फडणवीस साहेब एक करतात, जो घोटाळा करतो त्यालाच मंत्री देतात. म्हणजे आमच्या मराठीच्या उरावर नाचायचा का. माझं एक मन आहे ते धनंजय साहेबाचा केस दाखल लागला तर पूर्ण महाराष्ट्र पेटेल एवढं मी तुमच्या मिळण्याच्या माध्यमातून सांगतो. आणि ह्याची दखल तुम्ही त्यांना द्यावी एवढी माझ्या इच्छा आहे. एवढी बाईट घेतल्याबद्दल तुमचा मी आभारी आहे. एक मराठा, एक मराठा, आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोण म्हणतात देत नाही, घेतल्याशिवाय कोण म्हणतात देत नाही. सगळ्यात महत्वाचं हे पॉईंट आहे, आमच्या जिथं गाड्या आहेत ना इथल्या गाड्याला आम्हाला पाणी भेटावं. आम्हाला पाण्यासाठी लई त्रास व्हायला. त्या 2-4 दिवस जर आम्ही महिनाभर राहू पण आहे ना मुंबई आमच्या गाड्या आहेत इथं याला इथं वाशीला चालू आहे आणि मध्ये अजून कोणतं स्टेशन अलीकडलं डॉक्यात तिथं गाड्या आहेत. आम्हाला पाणी भेटणार आहे. तुमचा पाण्याचा टाइम चालू आहे सकाळी 7, 8, 9, 10 काहीतरी ते चालू राहू द्या. पण आम्हाला मालक पाणी लागते, पाण्याची तर मदत करा, बाकी काय नाही घेणार. तुमची गाडी डॉक्यार्ड आणि आणखी कुठे डॉकेटला पूर्ण सगळीकडे मुंबईमध्ये आहे, पण डॉकेटला आम्हाला पाण्याचा त्रास व्हायला. आम्ही गेल्या 3 दिवसापासून मराठा समाज हा पोशिंदा राहिलेला आहे. समाजातील तळागाळातील प्रत्येक 18 पगड जात जमात त्यांना मराठा समाजाने अन्नधान्य पुरवले. आज मराठा समाज वंचित आहे. गोरगरीब मराठा समाज त्यांना आज आरक्षण नाहीये तर त्यांचे हाल होत आहेत आणि ते आत्महत्या करत आहेत. तर आता सध्या मराठा समाज हा मुंबईमध्ये आलेला आहे तर आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करतोय. तर नालायक सरकारने आज हॉटेल बंद केले, टॉयलेटला कुलपं लावली आणि सगळ्या मराठ्यांचे हाल केले. मराठ्यांचं खायला प्यायला नाहीये. मराठा तडपतो इकडे तिकडे, राहायची सोय नाही. पण आता महाराष्ट्रभर लोक भाकरी घेऊन येत आहेत. लाखो भाकरी मराठातून मुंबईमध्ये पोहोचत आहेत. आमच्या मुस्लिम भगिनी सुद्धा भाकरी घेऊन येत आहेत. पण आमचाच एक 20-30% मराठा समाज आमचा भाऊ घरात बसलाय. घरात बसून त्याला काय आनंद मिळतोय, त्याला फक्त बघवतोय का की मराठ्यांचे हाल चाललेत. फक्त आम्ही जे सर्वसामान्य लढतोय त्या जीवावरती आरक्षण घ्यायचं, सगळ्या योजना घ्यायच्या आणि त्या योजनेचा फायदा सर्व इतर मराठा समाजाने जे घरात बसलेत त्यांनी घ्यायचा. हे अतिशय निषेधार्ह आहे. मी सरकारचा जाहीर निषेध करतो की सरकारने हे असं कृत्य करू नये. मराठा समाज शांत बसल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत आमचं आरक्षण आणि आमचा हक्क मिळत नाही तोपर्यंत मराठा समाज मुंबईतून हलणार नाही. समस्त महाराष्ट्रातील मराठा समाज जरांगे पाटलांच्या पाठीशी राहील, खंबीरपणे पाठी राहणार आणि सरकारला झुकवल्याशिवाय हा मराठा शांत बसणार नाही. हा मराठा आहे म्हणून देश आहे. मोदींना सुद्धा झुकावं लागेल इतकी ताकद मराठामध्ये आहे, जरांगे पाटलांमध्ये आहे. आरक्षण आमच्या हक्काचं, आरक्षण आमच्या हक्काचं. पण इथून आलेले आहेत. जरांगे पाटलाच्या आदेशानुसार आम्ही जोपर्यंत जरांगे पाटलाचं थांबा म्हणतील तोपर्यंत आम्ही इथं थांबणार आहेत. आणि आमच्या म्हणजे बरेच काल आम्हाला खूप त्रास झाला इथं पाण्याचा किंवा नाश्ता पाण्याचा सरकारनं खूप हे केलेलं आहे. तरी शासनाला एवढी विनंती आहे की म्हणजे कारण आम्ही मराठाच आहेत, म्हणजे काय आम्ही का बाहेरचे नाहीत कुठले परदेशातले, की मार्केट बंद करायला किंवा पाणी पाजवायला यायला त्याला शासनाने सहकार्य करावं हीच आमची भूमिका आहे. आणि जोपर्यंत शासनानं आमचं मान्य करीत नाहीत आमच्या मागण्या तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाही आरक्षणाच्या. आता ज्या पद्धतीने इथं पिण्याच्या पाण्याचा सुद्धा वाटा आहे आणि पिण्याच्या पाण्याचा मी एक इथे सीन पाहिला होता की आम जनतेकडून इथे लूट चालू झाली होती. पण हमारा मुद्दा टीमने आणि मी त्यांच्याशी बोलून 20 रुपयाच्या वरती पुण्याला आणि जास्त पैसा देता येणार नाही किंवा घेता येणार नाही. या विक्रेत्यांना माझा एक आव्हान आहे की त्यांनी या सरकारची लुटालूट करू नये. 10 रुपये
पण सर्व समाज बांधवांना एक विनंती करतो, जे छुपे रुस्तम आहेत, आपणाला म्हणतात आम्ही तुमच्या सोबत आहोत, पण आज या ठिकाणी पाठिंबा द्यायला तयार नाहीत. त्यांना लक्षात ठेवा, येणारी जिल्हा परिषद आहे, पंचायत समिती आहे, ते आता जसे लपून बसलेत तर तसा मराठा समाजाने त्यांचा अजिबात विचार करत नाही. एका जरी समाजाच्या नेत्याची, कोणताही समाजाचा नेता असो, आपणाला जर पाठिंबा दिला, आरक्षण मिळालं तर ढोल ताशा लावून त्यांचं स्वागत करा. पण तो जर नेता आपल्या या समाजात आपल्याला पाठिंबा द्यायला जर आला नाही, त्याची गाडी गावात आली, सरळ समाज बांधवांनी दारे लावून घरात बसा. सर्व समाज बांधवांना माझं एवढंच आव्हान आहे, जय भवानी जय शिवराय. आझाद मैदानामध्ये जो जरांगे पाटलांचे समर्थक आहे आणि त्या समर्थकांसाठी आम्ही मुंबईकरांची मुलांची मागं नाही आहेत आणि हे सगळे मेडिकल स्टुडंट आहेत. आम्ही कॅम्प लावलेला आहे तिथे. तर काही म्हणजे परिस्थिती जर अशी अनुकूल झाली त्यावेळेस हे लोक तत्पर असणार आहे. तर हे आपले मेडिकल स्टुडंट आहेत, मग त्या कॉलेज विद्यार्थी सायन हॉस्पिटलचे विद्यार्थी सगळे विद्यार्थी आहेत आणि मदतीसाठी हे तयार आहेत. तर आपलं नाव ऋषिकेश बाबर, आणि आपलं वैभव गव्हाणे, पांडुरंग पांचारी, अभिषेक. तर पहिला तर तुमचं फार फार मनापासून धन्यवाद आहे. हे आपण मुंबईकरांची भूमिका बजावत आहात. तर थँक्यू सो मच. काही तुम्हाला बोलायचं आहे? नाही, आम्हाला जायचं तिकडे, आम्ही मदत करण्यासाठी आज मेडिकल कॅम्प लावलाय. खूप छान काम करत आहात तुम्ही, त्यासाठी पुन्हा एकदा तुमचा थँक्यू सो मच. धन्यवाद. पण जे जरांगे पाटील आहेत, जरांगे पाटील या शेड मध्ये पुढे आहे, पण बॅक साईडला पण त्यांचं भरपूर प्रोटेक्शन केलेलं आहे. पोलिसांची चांगली सोय आहे इथे, भरपूर पोलीस कार्यरत आहेत, बघू शकता आपण इथे. इथं आलेल्या सकल मराठा समाजाची काहीतरी आपली मदत झाली पाहिजे त्यांच्याकडून पण. आणि इथं आलेल्या सर्व गाड्या 4 ते 5 किलोमीटर लांब लावल्या गेल्या आहेत. 50 किलोमीटर पर्यंत आहेत. पण डिपार्टमेंटने एकही गाडी आतमध्ये येऊ दिली नाही. आणि इथं आजपर्यंत इथं बाथरूम इथं उभा केले नव्हते. आणि आता आज रात्री पाटलांनी ज्यावेळेस पाटलांनी बोलले त्यावेळेस बाथरूम इथं आणून उभा केले. पाटलांनी बोलल्यानंतर सरकार आम्हाला भरपूर त्रास करत आहे. रात्री आझाद मैदानावर लाईट बंद केली, पाणी बंद केलंय. त्यांनी सरकार भरपूर आम्हाला त्रास द्यायला लागले, भरपूर सरकार. पण सरकारला एवढंच म्हणणं आहे की तुम्ही मराठ्याचा अंत पाहू नका आणि त्रास पण करू नका. मराठे जर एकबार चिल्ले ना तर तुम्हाला जर नियमाय जागा द्यायची नाही. एक मराठा, एक मराठा. तर या ठिकाणी आपण बघू शकता की समर्थक आहेत आणि समर्थक आपण कुठले? आम्ही केस तालुक्यामध्ये आले आहेत, बीड जिल्हा. बरं बोला, काय तुमचं काय समर्थन आहे? कसल्या पद्धतीने तुम्ही समर्थन करत आहात? आम्ही या ठिकाणी जरांगे पाटलाच्या समर्थनामध्ये लाखो बांधव या ठिकाणी जमलेले आहेत. गेल्या वर्षी वाशीहून आम्हाला परत पाठवलं आहे, तरी सर्व बांधव परत गेले. 2021ला ज्यावेळेस लॉकडाऊन पडलं त्या शेतकऱ्यांना काय केलंय, त्या जगाला जगवलंय. पण आमच्या मराठा बांधवाची या ठिकाणी 4 दिवसापूर्वी हे सण होत आहे. हे जाणून बुजून हे सरकार करतंय. जर या सरकारनं लवकरात लवकर निर्णय नाही लावला तर हे मराठा बांधव आहेत, काय करतील याचा वेळ लागणार नाही. म्हणून जास्तीत जास्त म्हणून लवकरात लवकर या शासनानं निर्णय घ्यावा आणि जरांगे पाटलाच्या उपोषणाला पाठिंबा देऊन लवकरात लवकर जरांगे पाटलाच्या मागण्या मान्य कराव्यात, एवढीच अपेक्षा आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना आम्हाला जगवलं तसं मुंबईला आम्ही जगवण्याची ताकद या कुंड्यामध्ये आहे. धाराशिव वरून अजून तुमचं नाव काय? मी अमित तत्रे काळे, मी धाराशिव तालुक्यातून आहे. धाराशिव तालुक्यातून आणि जरांगे पाटलांना समर्थन करण्यासाठी तर एक समर्थक आहे, पाहू त्यांचं काय मत आहे. माझी अशी इच्छा आहे की